नमस्कार. राग न करताही मुलांचा हट्टीपणा कसा घालवायचा खूप मोठा प्रश्न असतो. बऱ्याचदा ना आपण आजूबाजूला आपल्या मैत्रिणींकडून तर ऐकतोच, आपला तो डायलॉग असतोच, आजकालची मुलं ऐकतच नाहीत. आपली मुलं कितीही समजवा, कितीही काही करा, ऐकत नाही. त्यांना जे हवं तेच करायचंय. खूप हट्टी झाली आहेत, समजावून सुद्धा त्यांना कळत नाही. हा सर्व आयांना कधी ना कधी पडलेला प्रश्न असतो. बऱ्याच जणींना नेहमीच पडतो. आणि मग आपण ऐकतो, माझं मूल तर खूपच हट्टी आहे, काहीच ऐकत नाही. काही केल्या एखादी गोष्ट आपण सांगितलेली करतच नाही. आज आपण ज्या मॉडर्न एरामध्ये जगतो आहोत, ज्या मॉडर्न पिरियडमध्ये जगतो, जिथे आई बाबा दोघंही काम करतात, दोघंही जॉबला जातात, किंवा काहींचं वर्क फ्रॉम होमही असेल आणि यांचे पॅरेंट म्हणजे या आई बाबांचे पालक सुद्धा यांच्याबरोबर राहत नाही. या न्यूक्लिअर फॅमिलीचे चॅलेंजेस अतिशय भयंकर आहेत. म्हणजे मी तर म्हणेन, एकत्र कुटुंब आणि आपली आजच्या काळातली ही न्यूक्लिअर फॅमिली यांच्या चॅलेंजेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे खूप जास्त चॅलेंजेस या वर्किंग ज्या मुली आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. खूप वेगवेगळी चॅलेंजेस. म्हणजे इतर लोक ज्यांना जसं वाटत असेल की ह्यांचा किती छान फ्लॅट आहे, एक मुलगा आहे, 2 मुलं आहेत, नवरा बायको छान जॉब करतात, लाखोनी कमवतात, पण त्याच्या मागचं पडद्यामागचं चित्र अतिशय भयंकर आहे. दोघांनाही वेळ नाहीये. त्यांच्या मुलांची मानसिक स्थिती तर अतिशय भयंकर आहे. अशा वेळी हे पालक सुद्धा एकतर स्वतःच्या जॉबच्या प्रेशरमधून आणि इतर गोष्टीमधून घर सांभाळता अतिशय स्ट्रेसफुल असतात, ताणात असतात. हा सगळा ताण त्यांचा मुलांवर निघतो आणि मग ते मुलांना सतत करेक्ट करायला जातात. एखादी गोष्ट त्यांची चुकली तर तू असं नको करू, तू तसं नको करू. ऍक्च्युली इथे करेक्शन नाही तर कनेक्शनची गरज असते. आणि ते कनेक्शन नसल्यामुळेच मुलांना त्यांच्या बुद्धीला जेवढं पटतं त्या गोष्टी ते विना अनुभव करत असतात आणि तिथे आपण त्यांना करेक्ट करायला जातो. खरं तर पूर्वीच्या काळी आजी आजोबा काका चुलते आत्या मावशा असायच्या, तर तो कनेक्ट जो असायचा या सगळ्या नात्यांशी आपल्याला मिळालेला आहे. परंतु आपल्या मुलांना हे काहीच नाही. मग यांचा कनेक्ट ऑलरेडी झालेला आहे टीव्ही, कार्टून्स, गेम्स, किंवा घरी तुम्ही त्यांना जे गेम्स टॉईज खेळायला देता. बऱ्याच जणांचे तर टेडी बिअर भावल्यांशी सुद्धा कनेक्शन होऊ लागलंय. आजची परिस्थिती अशी आहे. तर आज 3 अशा सायकोलॉजिकली प्रूव्हन फॅक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्हाला मोजून 9 मिनिटं द्यायची आहेत दिवसाला. 3 म्हणजे एका वेळी फक्त 3 मिनिटं. ट्रस्ट मी, ही गोष्ट तुम्ही महिनाभर केली ना, तुमचं तुमच्या मुलांशी जे नातं आहे ते अधिक घट्ट होईल. तुमच्या ते जवळ येतील, इमोशनली कनेक्ट होतील. ज्यावेळी ते इमोशनली कनेक्ट होतील आणि माझे आई बाबा जे सांगतात ते बरोबर आहे हे त्यांना कळायला लागेल ना, त्यावेळेला ते कधीही तुम्हाला नाही म्हणणार नाही आणि तुम्ही म्हणाल ते ऐकू लागतील. मला माहिती आहे तुम्हालाही या 3 टिप्स ऐकण्याची खूप उत्सुकता आहे. जास्त वेळ न दवडता सुरू करूया. त्यापूर्वी या व्हिडिओ मार्फत तुम्ही चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिला वेळ, सगळ्यात पहिली 3 मिनिटं 3-4 मिनिटं तुम्हाला काढायची आहे. ही तुमच्या मुलाला उठवण्याची वेळ. ही जी वेळ असते ना, त्यावेळेला मेंदू खरं तर फ्रेश झालेला असतो, जरी ते बाळ, जरी ते मूल आळसामध्ये थोडंसं असलं तरीही. आणि या वेळेला तुमच्या मुलाला आरडाओरड्याची नाही तर प्रेमाची गरज आहे. म्हणून उठवताना कधीही ना त्याला ओरडून उठवू नका. आपल्या आईने आपल्याला जसं उठवलं, अगदी काही जण असंही म्हणतील की आम्हाला तर लाथ घालून उठवलं, पण आम्हाला काय झालं नाही, आम्ही व्यवस्थित बनलो, चांगले नागरिक बनलो, पुढे जाऊन छान शिकलो वगैरे. पण तसं नाही. मुलांना लहानपणी आपल्या वेळेला आपली आजी होती किंवा या ज्या गोष्टी होत्या तिथून आपल्याला प्रेम मिळायचं. या मुलांना सकाळी सकाळी तुम्ही त्यांच्या डोक्यावरून हात फिरवा, करा ग्रे वसते लक्ष्मी असं तुम्ही म्हणा त्यांच्याबरोबर आणि त्यांना जवळ घ्या, मिठी मारा, उठ असं म्हणा. सोडून द्या नाही उठला तर, आणि परत तुमची कामं करा. त्यानंतर मात्र, परंतु हे करताना मुलं कधी उठतील? रात्री झोपताना तुम्ही त्यांच्याशी रॅपो बनवलाय, त्यांना स्टोरी सांगितली आणि रात्री लवकर झोपवलंय आणि रात्री तुम्ही जर त्यांना सांगितलं असेल उद्या लवकर उठायचंय हा एका हकेत असं सांगितलं, तर जवळ जाऊन त्यांना सकाळी सकाळी प्रेम करा, कारण त्यांना प्रेमाची गरज आहे. सकाळी सकाळी तुम्ही आरडाओरडा केला तर त्यांचाही दिवस खराब जाणार आणि तुमचाही दिवस खराब जाणार, कारण तुमचा मूड सकाळी सकाळी बिघडणार, तुम्ही नाराज होणार. रोज फक्त अशा प्रकारे 3-4 मिनिटं तुमच्या बाळाबरोबर, तुमच्या मुलाबरोबर तुम्हाला प्रेमाने घालवायची आहेत.
ट्रस्ट मी 1 महिन्यात तुम्हाला या गोष्टीचा रिझल्ट दिसू लागेल. त्यामुळे सकाळचा हा जो वेळ आहे ना, हा खूप पॉवरफुल आणि खूप योग्य वेळ आहे मुलाशी कनेक्ट होण्याचा. आता दुसरी वेळ अतिशय महत्वाची आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये खरं तर मुलांना लहानपणापासूनच इन्व्हॉल्व्ह करा. जेवणाची जी वेळ आहे ना, ही स्क्रीन फ्री असली पाहिजे, डिव्हाइस फ्री असली पाहिजे आणि एकत्र बसून जेवण्याची. टेबल असेल तर टेबलवर आणि खाली तुम्ही जमिनीवर बसत असाल तर वेल अँड गुड. एकत्र बसून जेवण्याची सवय लावा. फटाफट त्यांना म्हणायचं चला चला ताटं घ्या, चपाती घ्या, हे सगळं म्हणायला लागायचं. आज कोण वाढतंय, व्यवस्थित वाढा, चटई टाका, अशा गोष्टी करा. त्यांना इन्व्हॉल्व्ह करा, स्वतःही इन्व्हॉल्व्ह व्हा. पाणी घ्या, तांब्या घ्या, या गोष्टी करा आणि एकत्र जेवायला बसा. सुरुवातीला तुम्हाला बोर होईल कारण सवय नाहीये, डिव्हाइस बघत, स्क्रीन बघत सवय आहे. परंतु काही दिवसांनी हे इतकं आवडू लागेल की विथ स्क्रीन जेवण करणं देखील तुम्हाला आवडणार नाही. आणि ही जी वेळ असते ज्या वेळेला अन्न आपण ग्रहण करतो, पंचेंद्रिय जागृत झालेले असतात, नाकाने अन्नाचा अतिशय छान सुवास आपल्याला गेलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपली जीभ, या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली ऍक्टिव्ह झालेल्या असतात अन्नपदार्थ आणि वातावरणामुळे. मग अशा वेळी हे जे मूल असतं ना, हे खूप बोलू लागतं. त्याच्या शाळेतल्या गोष्टी किंवा इतर गोष्टी ते सांगू लागतं. हीच उत्तम वेळ आहे कनेक्ट होण्याची. जेवताना बोलू नये मान्य आहे, पण 3-4 मिनिटं किंवा अधूनमधून तुम्ही थोडंसं या वेळेला बाळाशी, मुलाशी कनेक्ट होऊ लागता, कनेक्ट होऊ शकता. आणि लहानपणापासून ही सवय असेल तर खूपच उत्तम. मुलं सुद्धा जेवणाच्या वेळी खूप छान व्यक्त होतील आणि तुमच्याशी कनेक्ट होतील. तुमचं बॉन्डिंग वाढायला, तुमचं नातं सुधारायला मदत होईल. आणि तिसरा जो वेळ आहे 3 ते 5 मिनिटांचा, हा आहे स्लीप टाइम, रात्री झोपताना. आता यावेळी तुम्हाला काय करायचंय हे प्रूव्हन आहे. रात्री जर तुम्ही मुलांना छान छान गोष्टी ऐकवल्या तर तो बोध घेऊन, बोधप्रद गोष्टी ऐकवल्या तर तो बोध घेऊन तुमचं मूल झोपणार आहे आणि तो किंवा ते सगळं ज्ञानाचं भंडार त्याच्या मेंदूमध्ये खूप जास्त मुरलं जाणार आहे लिटरली. म्हणून मुलं जर लहान असतील ना तर त्यांना छान संस्कारक्षम गोष्टी ऐकवा. त्यानंतर साने गुरुजींच्या गोष्टी तुम्ही ऐकवू शकता. छान छान छोट्या छोट्या गोष्टी ऐकवा 2-3 मिनिटांच्या, कारण ती लहान असतात, त्यांचा मेंदू इझिली ते त्यातला बोध घेऊ शकेल अशा पद्धतीच्या मॉरल स्टोरीज ऐकवा. आणि झोपण्याआधी टीव्ही वगैरे 1-2 तास आधीच त्यांना डिस्कनेक्ट करा, या गोष्टींपासून दूर करा. तसंच मुलं तुमची जर थोडी मोठी असतील, 10 वर्षाच्या पुढची असतील, तर त्यांना आहे ना ज्या गोष्टी आवडतात, जसं सायन्समध्ये त्यांना इंटरेस्ट असेल तर अब्दुल कलामांच्या, अल्बर्ट आईन्स्टाईनच्या अशा थोर शास्त्रज्ञांची रंगीबिरंगी चित्र असलेली पुस्तकं त्यांना आणून द्या आणि त्यांच्या कथा, प्रेरणादायक कथा त्यांना वाचून दाखवा. त्यांची वाचनाची हॅबिट डेव्हलप झाली असेल तर त्यांना ही पुस्तकं वाचनाची रात्रीची सवय लावा. यासाठी ज्या वेळेला तुम्ही बेडवर जाता ना त्यावेळेला जोरात म्हणायचं, येस इट्स रीडिंग टाइम, चला पुस्तकं वाचनाची वेळ झाली आहे, चला 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 झोपायला, असं म्हणा. काही दिवसांनी ते स्वतःच म्हणतील आई पुस्तक, आई स्टोरी, आणि विदाऊट स्टोरी ते झोपणार सुद्धा नाहीत. हा माझा अनुभव आहे. ट्रस्ट मी, त्यांना इतकी स्टोरीची सवय लागेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही जास्त मुलांशी कनेक्ट होतात ना तेव्हा त्यांना विचारायचं काल कुठली स्टोरी आपण बघितली होती रे, तर ते कालची स्टोरी तुम्हाला जशीच्या तशी सांगतील आणि त्यातला बोधही विचारायचा. ते अचूक बोध त्यांनी त्यातनं घेतलेला असतो आणि ते त्यांच्या शब्दात तुम्हाला छानपणे सांगतात की मी काय शिकलो. याने इतकं छान बॉन्डिंग निर्माण व्हायला सुरुवात होते ना. ट्रस्ट मी, 1 महिना जर तुम्ही या 3 गोष्टी फॉलो केल्या ना, 3 मिनिटं फक्त सुरुवातीला, त्यानंतर तुमचा वेळ ऑटोमॅटिकली वाढतो, नैसर्गिकपणे तुमचा बॉन्डिंग वाढत जातं. आणि या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं अतिशय घट्ट होणार आहे. आणि जी न ऐकणारी हट्टी मुलं आहेत ना ती सुद्धा तुमचं ऐकू लागतील. फक्त त्यांना आहे ना क्वालिटी वेळ द्या, ना की क्वांटिटी. जो वेळ द्यायचा आहे पूर्ण लक्ष त्यांच्यावर द्या. फोनवर स्क्रोलिंग करत बसलाय या गोष्टी करू नका. तुमचं संपूर्ण लक्ष सगळं हे त्यांच्याकडे असू देत, त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. ट्रस्ट मी,
या टिप्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतील. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझ्याकडून पॅरेंटिंग टिप्स जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. अशा प्रकारचे व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी बनवत जाईन. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्स बरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे शेअर करा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.